नमस्कार दादांनो आणि ताईंनो, यूट्यूबच्या चॅनलमध्ये आमच्या चॅनलमध्ये तुमचं पुन्हा एकदा स्वागत आहे. आणि तुमच्या दादांना मी म्हटलं तुम्ही व्हिडिओची सुरुवात करा, कारण ह्यांना बोलायला जमत नाही, तर ह्यांना मला बोलतं करायचं आहे. म्हणजे असे लय येतात बोलता, पण कॅमेरे समोर नाही जमत. कॅमेरे समोर थोडंसं टचअप तरी माहित नाही घेतला तुम्ही? नाही बरं असंच लय गाड्यांचा आवाज येतो. माझा आवाज येतोय का? नसेल येत. लय नाही झाली पप्पा. पप्पा लय चालू असेल तर मी घेतलं. हसून घ्या पहिले. बरं चाल घ्या. आपण सिरियस मुद्द्यावर बोलतोय, हसायच्या मुद्द्यावर बोलत नाही. बघा अशी तुमचे दादा सिरियस मुद्दा सुद्धा हसल्यावर घेते. नाही हसायला पाहिजे माणसाने. ते हसल्याने काय होतं, मन मोकळं होतं, हृदय एकदम फास्ट चालतं, काही प्रॉब्लेम येतो. एकदम चालू चालणार स्लो आणि रेग्युलर चालणार. मीडियम चालतं रे, असं नव्हतं मला लगेच फास्ट. तुम्ही आमच्या व्हिडिओला खूप सपोर्ट केला आहे. तुम्हाला माहिती आहे आमचं चॅनल मॉनिटाईज झालेलं आहे आणि आता आमचे लॉंग व्हिडिओ बी भरपूर चालतात. आम्ही ते शिकायला 2-3 दिवसापूर्वी एक व्हिडिओ टाकलाय. थोडंसं डिस्टर्ब झालं आम्हाला, म्हणून तो व्हिडिओ टाकला होता. काही म्हणतात तर घराला कलर नाही, तुमच्या घराला तुम्ही नाचतच व्यवस्थित नाही. नाचले तर काय, माझा काय क्लास वगैरे नाही लावला, मी आपलं एन्जॉय म्हणून नाचतोय. पण मी नक्की क्लास लावणार, मग डान्स करून दाखवणार तुम्हाला पुढच्या महिन्यात. आता क्लास लावायचा आहे मला, मग मी डान्स करून दाखवणार सगळं छान छान. डान्स क्लास सगळे मोठे मोठे मुलं, सगळे छोटे छोटे, आणि तुम्ही 1 2 3. नाही तसं नसतं, डान्स येत नाही मला म्हणलं, मी तसंच करणार, क्लासच लावायला लागेल ना मला. अहो पण डान्स क्लास पेक्षा सुद्धा तुमचा ठेका किती छान असतोय. सगळ्यात महत्वाचं आहे ना, दादा आहेत ना बरोबर त्या डान्स नुसार आणि बीट घ्यायचं असं. त्या बीट्स धरून बरोबर डान्स करतात ते. आणि मला तर नाही येत, गरज मला आहे लावायची, तुम्हाला नाही. पण कसं सगळे मध्ये एक स्टेप घेतात, एक स्टेप घेतात, एक स्टेप कुठं दिसते. भरपूर वेगवेगळ्या असतात, मध्ये खाली बसतात, उभे राहतात, वेगवेगळ्या भरपूर स्टेप आहे. हा थोडंफार सेम येतात. गाणे म्हटले आता जुने गाण्यामध्ये असंच असतं ना, आपण थोडं वेगळं, आता काय एवढं प्रोफेशनल थोडं आहे आपण, नाही ना. आणि कालच्या व्हिडिओला तुम्ही खूप साऱ्या कमेंट केल्या. परवा असं म्हणजे 2 दिवसापूर्वीचा जो व्हिडिओ आहे ना आपला टाकलेला, खूप सपोर्ट केला. आणि असाच सपोर्ट येऊन पुढं आणि सगळ्या व्हिडिओला करीत राहा, असंच भरभरून प्रेम देत राहा. त्याच्यासाठी मी खास तुमच्या दादांना घेऊन आले व्हिडिओमध्ये. त्यांना म्हटलं तुम्हाला आज सुट्टी आहे. नमस्कार, आज आहे 15 ऑगस्ट 2026. स्वातंत्र्य दिवसाच्या तुम्हाला हार्दिक शुभेच्छा. मी संजय चोरगे तुमचं व्हिडिओमध्ये स्वागत करतोय. आणि आता 2-3 दिवसापूर्वी व्हिडिओ टाकला होता, त्याच्यात तुम्ही आम्हाला भरपूर सपोर्ट केलाय, भरपूर कमेंट केल्या, त्याबद्दल धन्यवाद. असंच प्रेम तुमचं आमच्यावर राहून द्या. बोला तुम्ही. दादांचे रिॲक्शन बघत होते. एक बोलते मी आमचा हा 3रा शूट घेतलेला आहे. आम्ही 3 वेळा आधी अनकट केली. मी त्या छोट्या क्लिप आहे ना तुम्हाला सुरुवातीला दाखवणार आहे. इतकं हसायला लावलंय ना आम्हाला पोट धरून त्यांनी. आणि त्यांना ना बोलायला एक बोलायचं असून दुसरंच बोलून जाते. आता नाही लक्षात राहत माझे, मी काय एवढं टॅलेंट नाही पब्लिक समोर जाणं बोलायला. थोडे नवीन होत असं. जेव्हा मी ते रुटीन मध्ये रुळत तेव्हा मी बेधडक बोलत. नाही बरोबर आहे. कसं माहितीये का, तुमच्या दादांना नाचायचं भरपूर काय म्हणतात ना ते हल्ली पब्लिक मध्ये म्हटलं तरी नाचू शकते. हा नाचतो मी किती वेळेस तुला सांगणार बोलायला म्हणून गणित सांगणार तरी नाचू शकतो, कोणाच लाजत नाही. व्हिडिओ काढलेला मी. हा एक गल्लीत काढलेला, एक पुण्याला काढलेला, एक एसटी स्टँडवर काढलेला आहे, एक ना शनिवार वाड्यात काढलेला आहे. अशी ना शनिवार वाड्यात तुम्हाला सांगते आमच्या चारही बाजूला इतकी गर्दी, तिथं तुम्हाला तर माहिती किती पब्लिक असते. आणि भरपूर लोक तुमच्या दादाने एक तर मी रंगाने अशी आणि व्हिडिओ गाणं कोणतं घेतलं, धूप मी रूप की राणी
काला ना हो जाए. मला ते गाणं बिलकुल आवडली. त्यांना मी म्हटलं तुमच्या दादांना की मला सूट होईल, मला त्या गाण्यावर व्हिडिओ काढायचाच होता. हिचं काही ऐकू नका. त्यासाठी मी छत्री घेऊन गेलो होतो. हे मला म्हणत होते कशाला छत्री, पाऊस नाही काय नाही म्हणलं. कधी पण पाऊस येऊ शकतो, त्याच्यामुळे आपल्याला लागेल म्हणलं. आणि ती छत्री नेली मी खास ह्या गाण्यासाठी. पण यांनी मला एकदाच शूट करून दिलं. हे लाजले. ते गाणं मला व्यवस्थित नाही वाटलं. एकच कलव घेतलं तिने. पुढचं त्याचे तर पप्पा घसरून पडले. घसरून पडलं नाही, थोडा पाय लाचकलं झालं. जाऊन द्या. तूच व्हिडिओ दिला टाकून. तर आहे ना, तो व्हिडिओ टाकला यांनी माझा. हा, जाऊ दे. हे आता आपला आमच्या कशा असतात माहितीये का, हे भली गणपती झाल्या. पण आम्हाला एक सांगायचंय, तुम्ही त्याशी ते व्हिडिओला खूप सपोर्ट केलाय. तुम्ही कमेंट पण खूप छान केल्या. त्याच्यामुळे तुमचे पुन्हा एकदा आभार. असा सपोर्ट ठेवत जा तुम्ही. आता पुढचं बोलणं आहेत यांच्याकडे, तुमच्या ताईंकडे ताई बोलते ना. आता आता जसं काही भाषण चालू आहे 15 ऑगस्ट. 15 ऑगस्टची आज भाषण करून राहिले. आता झालं कसं माहितीये का, खरंच तुमच्या सगळ्यांचं खूप खूप आभार की तुम्ही खूप असे छान आणि मस्त कमेंट केल्यात आणि भरभरून प्रतिसाद दिलेला आहे. आणि व्हिडिओ टाकायचं कारण मला एवढंच होतं की जे निगेटिव्ह लोक कमेंट करतात ना, मग त्यांना आपली रिअल परिस्थिती समजली पाहिजे. आपलं रिअल जीवन कसं आहे. आपण आता जसं व्हिडिओ दाखवतो सगळं तसं तर नसतं ना. आता काहींचे कसं असं एकदम भारी घर वगैरे सगळं असतं, पण सगळ्यांचं तसंच असेल असं नाही. कसं आहे, समाजामध्ये एकदम गरिबापासून श्रीमंतापर्यंत सगळे लोक राहतात. सगळे श्रीमंत आहे, सगळे गरीब आहे, सगळे चांगले असं नाहीये. सगळ्यालाच चांगला पगार आहे, सगळ्या सगळ्या गोष्टी आहे असं पण नाहीये. तर ज्याची जशी परिस्थिती आहे त्यानुसार तुम्ही समजून घ्या आणि त्यात काय आहे ते बघा, हे मला सांगायचं होतं. आणि कसं असतं, आपण आपले विचार पण मांडले पाहिजे. त्यांना सांगितलं पाहिजे की आमचे हे आहे, आम्ही असं आहे. आता आम्हाला तुमच्या दादांना नोकरी नाही, मजुरी करतात. मी पण क्लास घेते. आता सध्या तुम्हाला सांगते, माझ्या क्लासला मुलं पण भरपूर कमी, कारण माझी तब्येत बरी नव्हती. मागं आजारी होती. मी व्हिडिओ पण टाकलेला आहे. आणि मग त्यामुळे काय होतं, घर खर्च, महागाई, मुलांचं शिक्षण, सगळ्या गोष्टी बघाव्या लागतात. त्यात युट्यूबचा आम्हाला थोडीशी आशा मिळाली आहे का नाही की हे बघा, यांची आनंद असतो. मलाही ना तुम्हाला सांगू का, मी कधी इमोशनल झाले ना, मला रडू येतच नाही. आनंद झाला तरच रडू येते तिला. आपण हसले ना मग मला रडू येतं. मग काय झालं, आता सध्या वातावरण असं आहे. आमच्याकडे काय झालंय, पाऊस बिलकुल झालेला नाही. हा. थोडं भात भरून काढलं येतं, त्याच्यामुळे थोडेसे चाचणे बिचणे व्हायला लागले. हा, आता कसं आहे आमचं तिथं आहे ना, आणि थोडस आता हे वातावरण ढगाळ वातावरण दिसतं, दमट त्यामुळे वातावरण. थोडस त्यात तिच्यात लाईट गेली आता. नेमकी लाईट पण गेलेली आहे. तर असंच आपल्या व्हिडिओला सपोर्ट करीत राहा. आजचा व्हिडिओ खूप असं छान आणि गमतीशीर, आणि आमचं रोजचं जे जीवन आहे ना असंच आहे. खूप म्हणजे आम्ही ना पैसा नाही जास्त, पण आनंद सुख घेण्याचं, हर एक गोष्टी छोट्या छोट्या गोष्टीत ना आपलं जगण्याचा प्रयत्न करत असतो आनंदाने, नाही का नाही? हो, जगालाच पण आनंदाने. कसं आनंदी राहिल्यामुळे आनंदी राहिल्यामुळे माणूस फ्रेश राहतो. कधी बी आनंदी राहा. माणसाचं जीवन आयुष्य वाटतं. गरीब असो किंवा श्रीमंत असो, प्रत्येकाने आनंदी राहावं घरामध्ये. अयो, आता ऐका ना भैयाची रिॲक्शन. भैया तुला घरात कसं वाटलं रे 2 दिवसापासून? खूप छान वाटलं. खूप काका खूप मजेदार आहे. गप्पा पण खूप छान वाटतात. खूप आम्हाला म्हणजे मोटिवेट करतात बोलायला यायला त्याला. हा, असं केलं आम्हाला, खूप हसवलं. इकडे हसू पोट राहिलं. आपलं आणि व्हिडिओ मध्ये पण आमचं असंच असतं. आता तुम्हाला सांगते, आम्ही जेव्हा व्हिडिओ बघा, आता आम्हाला सुट्टी
15 ऑगस्टची आम्ही जाणार कुठेतरी थोडंसं फिरायला. कारण घरातले रील तुम्हाला तेच तो डान्स आवडत नाही. आता मी थोडेसे जुने गाणे न डान्स करता टाकणार आहे, फक्त थोडेसे फिरून वगैरे ते तुम्हाला आवडले, निसर्गाचे टाकणार आहे ते आवडले तुम्ही नक्की लाईक करा, शेअर करा. आणि ना आजचा व्हिडिओ खूप असा छान आहे, कारण आता हा जो मी आज अपलोड करणार आहे आणि आज हा 15 ऑगस्टचा व्हिडिओ आज येणार आहे ना. आता आम्ही आज जाणार आहे महाकालेश्वर मंदिरात आगडगावला. जो आपला जुना व्हिडिओ आहे, इतकं सुंदर वातावरण आहे, इतकं छान आहे, इतकं हिरवगार नॅचरल निसर्गात खूप छान तुम्हाला व्हिडिओ बघायला भेटेल. तर तो सुद्धा व्हिडिओ पूर्ण बघा आणि लवकरच चॅनलवरती मी तो पण अपलोड करीन जाऊन आल्याच्या नंतर. तर आजचा व्हिडिओ आम्ही इथंच थांबवतोय, स्टॉप करतो थोडक्यात. आणि तुम्ही खूप सपोर्ट केला आम्हाला व्हिडिओला. लाईक करा, आमचे व्हिडिओ आवडतात असेल तुम्हाला तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. जुने व्हिडिओ सुद्धा बघा, जुने व्हिडिओ सुद्धा बघा. जय जिजाऊ, जय शिवराय, जय महाराष्ट्र, जय हिंद. जय हिंद. पुन्हा तुम्हाला 15 ऑगस्टच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा.